नमस्कार, मी निखिल वागे स्वागत करतो IBN लोकमतमध्ये। आज आपल्यासमोर उपस्थित आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री सविनय घोसाळकर। तर ते आज वेळेत वेळ काढून आपल्यासाठी इथे आलेले आहेत आणि ते आपल्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आणि त्यांच्याकडे मला वाटतं थोडासा टाइम असेल, तर आपण सुरुवात करूया मुलाखतीला। तर नमस्कार सविनय साहेब। तर आता विधानसभेचे निवडणूक तर आता आलेले आहेत आणि विधानसभेच्या उत्तरार्ध तुम्ही काय तयारी केलेली आहे? तुमच्या पक्षातर्फे तुम्ही काय तयारी करायचं ठरवलेलं आहे? मला वाटतं तयारीची काही गरजच नाही आहे, कारण माझी जी काय झालेली आहे अगोदरची प्लॅनिंग ती बघून मला तर वाटत नाही आता काय प्लॅनिंगची, आणि जी काय आराखडी योजना ज्या काय आखायच्या होत्या ते सगळे अंमलबजावणी अगोदरपासून चालूच आहे आणि मला वाटत नाही असं काय म्हणजे विशेष करायला पाहिजे। आणि जी काही आता मोदी लाट वगैरे आली ती सगळे काही निव्वळ नुसती वायफळ गोष्टी आहेत सगळ्या। माझ्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे, आणि ही जनता आहे ती सगळी माझ्यासोबत आहे। बघितलं आत्ताच घोसाळकर साहेब म्हणाले की त्यांना प्लॅनिंगची काही गरज नाही आहे, याचाच अर्थ की त्यांनी प्री प्लॅनिंग केलेली आहे, अगोदर प्लॅनिंग केलेली आहे। तर आता तुम्ही तुमचे जे आमदार, तुमचे खासदार, तुमचे नगरसेवक तुम्ही निवडलेले आहेत ते तुम्ही कुठल्या पॉईंटवर कुठल्या जोरावर निवडलेले आहेत? त्यांना काय त्यांचं शिक्षण बघून की त्यांचं कार्यकिर्दी बघून तुम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे, उभं केलेलं आहे निवडणुकीसाठी? निव्वळ शिक्षण बघणं म्हणजे निव्वळ शिक्षणच बघून आपण जर एखाद्या उमेदवाराला तिकीट दिलं तर तो उमेदवार पण पाहायला पाहिजे आपण। नुसतं त्याचं शिक्षण एवढं महत्त्वाचं नाही आहे, त्याच्याकडे कामाचं काय अनुभव आहे, तो काय करतोय, त्याच्यामध्ये किती टॅलेंट आहे, काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही बोलताय ठीक आहे, पण तुमचा आत्ताच नवीन पक्ष आलेला आहे, सत्ताधारी पक्ष। नवीन बोलू नका, गेल्या निवडणुकीत 13 आमदार निवडून आले नाही, पण सत्ता तुमची आली नव्हती। सत्ता अगोदरपर्यंत कुठल्या पक्षाचं दाखवा, पण काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, गेली 5 वर्ष ते राज्य करत आहेत। नाही एक मिनिट, मला सांगू नका त्यांची सत्ता एवढी वर्ष आहे तेवढी वर्ष आहे, 10 वर्ष 15 वर्ष त्यांनी काय केलं मला माहित नाही। मला 5 वर्ष फक्त सत्ता देऊन दाखवा। पण जनतेसाठी हा प्रश्न आहे, जनतेसाठी जनतेसाठी हा प्रश्न आहे की येणारा प्रत्येक जो नेता आहे तो ह्याच शब्दात जनतेला आवाहन करतो आणि जेव्हा तो सत्तेवरती जातो तेव्हा जनतेसाठी काहीही करत नाही। हे जनतेकडून मी आवाहन करतो, जनतेकडून मी सूचना करतो तुम्हाला की तुम्ही काय जनतेसाठी काय प्लॅनिंग केलेलं आहे की तुम्ही जनतेसाठी खूप काही प्लॅनिंग आहे। असे आपण आता बसलोय आणि न्यूज समोर आणि ह्याच्या समोर असे सगळं सांगता येणार नाही मला, पण तुम्ही जर मला माझी सत्ता आलीच किंवा थोड्याच दिवसात तुम्ही बघालच मी काय करतो। धन्यवाद। ही मुलाखत अशीच चालू राहील, आपण भेटूया थोड्या विश्रांतीनंतर। IBN लोकमत, निखिल वागे, प्लीज टच विथ अस।